विलन किती ठरवतो ग, पण असं काही होतं का? नाही ना, शेवटी विजय सत्याचाच होतो, तर तसंच होणार आहे. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र ही आहे सौभाग्याची खूण. ऋषिकेश रावांचे नाव घेते रणदेव्यांची सून. असे काही प्रसंग डोळ्यासमोर आले की आपण रिलेट होतोच आपल्या पर्सनल लाईफशी. त्यांच्याकडे जेव्हा बघते तेव्हा मला ते फील होतं की हे सगळं छान, एकीकडे आनंद सुरू आणि एकीकडे हे काय चाललं, तर मला गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. ऋषिकेश नेहमीच जानकीच्या बाजूने आहे आणि नेहमीच प्रत्येक गोष्टीत तिला साथ देतो. सो याही गोष्टीत तो नेहमीच त्याच्याबरोबर असेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि ज्यांचं लग्न आहे ती सुंदर जोडी आज माझ्यासोबत आहे. कशी आहात तुम्ही दोघे? मस्त आनंदात. काय सांगाल, आज लग्न तुमचं एवढं थाटामाटात आता पुन्हा एकदा पार पडतंय. आज हळद आहे, किती एन्जॉय करताय हे? खूप छान वाटतंय, खूप एन्जॉय करतोय. खरं तर आमच्या संसाराला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने आम्ही पुन्हा एकदा असं म्हणतात की आता आजकाल ट्रेंडिंग आहे म्हणून पुन्हा एकदा लग्न करतोय. खरं तर हा अनुभव आम्ही सुद्धा अनुभवला नव्हता, कारण 10 वर्षानंतरची स्टोरी होती. एस्टॅब्लिश कपल आणि संसार होता. सो आम्ही त्याचप्रमाणे शूटिंगचे सगळे लोक आणि ऑडियन्स पण मला असं वाटते खूप मजा घेणार आहे सगळ्या वातावरणाची. खरंच सगळे मजा घेत आहेत. पण आता तू हळद लावताना तुला तुझ्या आत्ताच झालेल्या नुकताच काही वर्षांपूर्वीच्या लग्नाची आठवण झाली की नाही? हो, म्हणजे ते क्षण असे असतात की आपण कधी न विसरणारे क्षण असतात. त्यामुळं एक ती मुवमेंट असते आपल्या आयुष्यातली. सो असे काही प्रसंग डोळ्यासमोर आले की आपण रिलेट होतोच आपल्या पर्सनल लाईफशी. सो नक्कीच मला आठवण आली त्याची. पण आता जेव्हा लग्न घर आहे तुमचं, लग्नाचं घर आहे आणि त्यात एवढी तुमची धावपळ वगैरे चालू आहे आणि त्यात पाऊस पडतोय, तर शूटिंग कसं मॅनेज करते? सगळेच म्हणजे फक्त कलाकार नाही तर सगळे सेटिंगवाले, आर्ट डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट, मेकअप, हेअर, सगळे स्पॉट दादा, सगळेच. खरं तर आम्ही सेटवर असतो, अख्खं युनिट इथून तिथे फिरत असतं. आणि पाऊस असला की आता तुम्हाला माहिती आहे माशा किती झाल्या आहेत. खरं तर आपल्या घरात पण माशा येतात, त्यामुळे प्रत्येक शॉट माशांमुळे सुद्धा कट होतो. खूप कधी कधी मोठे मोठे शॉट्स असतात जे ओके टेक मिळणार तोपर्यंत एखादी माशी बसून जाते. सो माशी शिंकते प्रकारे तसं झालंय. करतोय मॅनेज, कारण करावंच लागणार आहे, कारण शो मस्ट गो ऑन काही झालं तरी. टीम खूप हार्डवर्किंग आहे. प्रत्येकजण त्याच्या फील्डमधलं काम खूप काटेकोरपणे करतं आहे, प्रामाणिकपणे करतं आहे. आणि त्यामुळंच हे काम जे आता आहे ह्या तामझामचं जे आहे ते अगदी फ्लोमध्ये होऊन जातं आहे. खरंच खूप सुंदर दिसतेस, म्हणजे फुलांच्या मोत्यांचे दागिने आहेत, साडी खूप सुंदर दिसते. एकंदरीत लुकबद्दल, हळदीचा लुक काय वेगळे पण ठेवलंय? हळदीचा लुक म्हटल्यावर आता ट्रेडिशन हेच सुरू झाले की येलो कलरचे कपडे परिधान करायचे, ती वेशभूषा, कलर कोड तोच होऊन जातो. सो आम्ही जानकीचं तुम्ही बघत असाल तर पेटेंट पिंक कलर ती काही सोडत नाही. सो येलो कलरची साडी, छान पिंक कलरचा ब्लाऊज आहे आणि फ्लॉवर ज्वेलरी आहे. सो अशा प्रकारे ती सुंदर दिसते. काय कॉम्प्लिमेंट वगैरे दिलीस की नाही? जर द्यायची असेल तर आत्ता काय दे? नाही, मी कॉम्प्लिमेंट तिला दिली. इवन मेहंदीच्या कॉस्ट्युम आउटफिटमध्ये ती कमाल दिसत होती. इवन यातही ती खूप छान दिसते. आज हळदीचा तुमचा सिक्वेन्स होत होता तेव्हा तू भाऊक झालेलीस की आता तू चालली आहेस म्हणून, पण त्यात तुमचा कुठेतरी असा एक रोमॅन्टिक सीन असतो, डान्स असतो, तर कसं चाललंय ते करताना? कधी ऑकवर्डनेस येतो की एन्जॉयच करतं? नाही, भाऊक मी ह्याकरता झाले होते की मला काही माझ्या कुटुंबातील सत्य कळणार आहेत आणि ते त्या सत्यापर्यंत मी पोहोचत नाही. ते रिलेटेड टू माझे सासरे नानासाहेब आणि ऋषिकेश यांच्या आयुष्याशी काहीतरी ते निगडीत सत्य आहे आणि असं सत्य मला कळल्यावर त्याला सांगायचं नाही आहे. आणि आमच्या रिलेशनशिपचं स्ट्रॉंग बेस आहे विश्वास. त्यामुळे माझा एक वेगळा स्ट्रगल आहे की कळलं तरी ह्यांना सांगायचं नाही, असं काय आहे, कुठलं सत्य, त्यामुळे मी डिस्टर्ब आहे. त्यांच्याकडे जेव्हा बघते तेव्हा मला ते फील होतं की हे सगळं छान, एकीकडे आनंद सुरू आणि एकीकडे हे काय चाललं, तर मला गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. आता डान्स तुमचा काही सेपरेट असा पाहायला मिळेल का? हो, ॲक्च्युली आमची रिहर्सल नाही झाली, पण एक गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे आणि त्याच्यावर आम्ही आत्ता सध्या प्रॅक्टिस करतो आहे. रिहर्सल सुरू आहेत आणि आम्हाला कोरिओग्राफर शिकवतो आहे आणि त्याचा घाम निघतो आहे मला शिकवताना. सुरुवात केली आहे, कारण आता हळद संपले, 2 दिवस शूटिंग नंतर लगेच संगीतचं शूट आहे आणि बॅक टू बॅक सगळे बॅक टू बॅक फंक्शन आहेत. म्हणजे मेहंदी झाली,
आता हळदी चुडा. झाली, चुडा झाला, देन आता लगेच संगीत, देन लग्न, सगळं बॅक टू बॅक. वेळ कमी आहे. शूटिंग करत करत आम्हाला जसा वेळ मिळतोय तसं आम्ही रिहर्सल रिहर्सल करतोय, इंटरव्ह्यूज देतोय. आता तू पण एवढा वेळ थांबलीस, वाट बघितली, म्हणजे मीडियावाले पण सगळे वाट बघतात, त्यांची पण पेशन्स म्हणजे मानावं लागेल त्यांना पण. पण जसं जसं वेळ मिळतो तसं आम्ही मॅनेज करतो. पण सगळं चांगलं मॅनेज करताय. पण आम्हाला मालिकेत एक मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, जी आम्हाला ऐश्वर्या बोलली की मी लग्न नाही होऊ देणार, हळद नाही होऊ देणार, मेहंदी नाही होऊ देणार. तर आता जानकी याला कसं टॅकल करणार आहे? असं काही नाही आहे, म्हणजे ती काही होऊ देणार नाही. म्हणजे विलन कितीही ठरवतो ग, पण असं काही होतं का? नाही ना. शेवटी विजय सत्याचाच होतो, तर तसंच होणार आहे. पण आता तू तिच्याच पद्धतीने तिला उत्तर देणार आहेस. येस, ऑफकोर्स मी तेच देत आली आणि तसंच करत राहणार आहे. आणि आता ऐश्वर्याला कुठलीच संधी मिळणार नाहीये, सो बघूया आता पुढे काय होतं. मग यात तू तिला साथ देणार? डेफिनेटली ऋषिकेश नेहमीच जानकीच्या बाजूने आहे आणि नेहमीच प्रत्येक गोष्टीत तिला साथ देतो. सो याही गोष्टीत तो नेहमीच त्याच्याबरोबर असेल. आता सेटवर सगळेच येत आहेत, ऑफस्क्रीन किती मस्ती चालू असते. खूप मस्ती नाही, मी खूप शांत असतो. मला एकतर ना खूप एकदम काही असं- नाही, फक्त बुली करतो सगळ्यांना, टांग खिचाई करतो, बाकी काही नाही. खूप शांत असतो. एक अशी वात पेटवून द्यायची आणि आपलं मग शांत बसायचं, है ना. निघून जातो मी हा, निघून खूप जातो. कालवा वगैरे करतात, मी निघून जातो. मला ते फोकस राहायला आता आवडतं. दिवसभर मला सेटवर आहेस, तुला वाटतंय का? अजिबात. मग इथेच प्रूव्ह, माझ्याकडे जिता जागता सबूत आहे. मी आणलं हिला इंटरव्ह्यूला, तू 4 वेळा येऊन गेलीस माझ्याकडे, तू माझी बाजू घ्यायला हो, हवी. हे आय अप्रिशिएट की त्याने आठवण करून दिली की अरे इट्स मज्जा, आपल्यासाठी वाट बघताय, आपण जाऊया. म्हटलं हो चल जाऊया. पण मी असं आहे म्हणजे कामाच्या वेळी काम अगं बाई. ऑब्विसली ना, म्हणजे कामावर बरोबर. फोकस केलं पाहिजे. ही Correct. तसं नाही करत. कामाच्या वेळी काम, मस्तीच्या वेळी मस्ती, दंगाच्या वेळी अतिदंगा, सगळे वेळच्या वेळी तो करतो, पण करतो. असा तुमचा बॉन्ड आम्हाला खूप आवडतोय आणि ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन दोन्ही बॉन्ड आवडत आहेत. आता लग्न होणार आहे, हळद चालू आहे, एक एक उखाणं तर तुम्ही घेतलंच पाहिजे. सोपं आहे, पाठ केला होतास तू. हो, बोल. भाजीत भाजी मेथीची, जानकी माझ्या प्रीतीची. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, ही आहे सौभाग्याची खूण. ऋषिकेश रावांचे नाव घेते, रणदेव्यांची सून. वा वा वा, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.